तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाठ्यपुस्तकाला सुरुवात केलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्युझिक ट्रॅकसह एक छानपैकी कवितेचं गायन त्या ठिकाणी ऐकलेलं आहे आणि मला खात्री आहे की नवीन पद्धतीचं हे जे म्युझिक ट्रॅकसह गीत आहे हे तुम्ही पाठ करणार आहात. किंबहुना आतापर्यंत तुम्ही केलंही असेल. त्यावेळेला आपण या कवितेचा भावार्थ आपण बघितला, त्यामधले शब्दार्थ, टिपा ह्या सुद्धा आपण त्या ठिकाणी अभ्यासल्या आणि शेवटच्या जो क्षण आहे त्या क्षणाला ज्या टिपा आणि शब्दार्थ आहेत ते तुम्ही वहीत उतरवून घेतले असतील अशी मला खात्री आहे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण उर्वरित जी कविता आहे त्या कवितेचा भावार्थ आज आपण बघणार आहोत. जय जय हे भारत देशा, मंगेश पाडगावकरांची ही कविता आपण अभ्यासतोय. आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक थोडंसं आधी पूर्वसूत्र सांगतो आणि मग नंतर आपण पुढच्या भागाकडे जाणार आहोत, पुढच्या कवितेच्या भावार्थाकडे जाणार आहोत. आपण बघितलं की कवी या ठिकाणी मंगेश पाडगावकर आपल्या भारताचा नेहमीच विजय असावा असं म्हणतायत. त्याचं कारणही आपण मागच्या तासाला बघितलेलं आहे की आपला भारत देश हा सर्व क्षेत्रामध्ये प्रगती करतोय. आपण बघितलं की या भारतावरती अनेक आक्रमणं झाली, अनेक प्रकारचे या ठिकाणी बळाचा वापर झाला, तरी सुद्धा आपल्या या ठिकाणी माना वाकल्या नाहीत. आपण कोणाच्या बळापुढे, छळापुढे आपण वाकत नाही. आणि कारण आपल्याकडे आत्मशक्ती आहे. आपला देश हा आत्मशक्तीचा देश आहे असं कवी मंगेश पाडगावकरांनी या कवितेमध्ये मांडलेलं आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, नुसतं आत्मशक्ती नाही तर त्याग भक्तीत सुद्धा आपण मागच्या तासाला सांगितलेलं आहे की त्याग कोणाला म्हणतात. मागच्या वेळेला मी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की त्याग म्हणजे काय. आणि म्हणून कवी या ठिकाणी म्हणतात की तू नवीन अशा जगाची तू आशा आहेस, म्हणून तुझा जय जयकार असो. जय जय हे भारत देशा. अशा प्रकारचं मागच्या पूर्वसूत्र या ठिकाणी तुम्हाला मी मुद्दाम सांगतोय की काहींनी हा व्हिडिओ ऐकला नसेल, तर म्हणून पूर्वसूत्र मी या ठिकाणी सांगितलं. आता आपण विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जो उर्वरित भावार्थ आहे तो आपण आज बघणार आहोत. सगळ्यांकडे पुस्तकं असतील, पुस्तकं काढायची आहेत आणि पुस्तकामध्ये तुमच्या लक्षात येईल की कवितेचा भावार्थ आपला कुठून सुरू होतोय. तर चला तर मग बघूया. जय जय हे भारत देशा. पुढच्या कवितेच्या ओळीत बघा, श्रमातून पिकलेली शेते पहा डोलती धुंद. बघा, शेतामध्ये श्रम कोण करतो? बरोबर, शेतकरी करतो. शेतामध्ये जे पीक येतं ते आपोआप येतं का? तुम्ही विचार केलाय का कधी? जरी आपण प्रत्यक्ष शेतात जरी राबत नसलो तरी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ह्या गोष्टीची कल्पना आहे की शेती जी पिकते ती शेतकऱ्याच्या कष्टातून पिकते. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. शेतकरी आपल्या शेतामध्ये कष्ट करतो आणि त्या कष्टातून त्या ठिकाणी तो आपलं जे शेत आहे ते फुलवतो. आणि अशा प्रकारच्या श्रमातून पिकलेली जी शेते असतात ती डोलताना पाहून त्या ठिकाणी घामाच्या थेंबातून सांडे हृदयातील आनंद. जेव्हा हा शेतकरी कष्ट करतो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, त्याच्या घामाच्या धारा, त्याच्या कष्टातून त्या घामाच्या धारा त्याच्या अंगावर वाहत असतात. आणि जेव्हा शेतामध्ये त्याचं पीक डोलत असतो आनंदानं, तेव्हा मात्र या शेतकऱ्याच्या हृदयातील आनंद
हा त्याच्या थेंबातून, हा त्याच्या घामाच्या थेंबातून आनंद व्यक्त होत असतो विद्यार्थी मित्रांनो. कारण त्याला त्याचे श्रम केल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा शेतकरी कष्ट करतो तेव्हा त्या कष्टाच्या घामातून तो घाम गाळतो, परंतु जेव्हा त्या शेतीमधून त्याची पिकं डोलतात त्या पिकांकडे बघून हा शेतकरी मात्र त्याच्या हृदयातील आनंद हा तो व्यक्त करत असतो की त्याला त्या ठिकाणी आपल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला श्रम याचा अर्थ आपल्याला माहिती असेल. श्रम म्हणजे काय? मेहनत. तर लक्षात घ्या, शब्दार्थ देतोय श्रम. श्रम म्हणजे मेहनत किंवा कष्ट. त्यानंतर याच्यातला आणखी या 2 ओळीतला शब्द आहे धुंद. धुंद म्हणजे आनंदाने बेभान. आनंदाने बेभान. शेतकऱ्याला काय आपण आधीच म्हटलं की त्याने कष्ट केल्यानंतर तो आनंदाने बेभान होतो आणि त्याला त्याच्या हृदयातील आनंद हा ओसंडून वाहत असतो. ते त्याच्या त्या कष्टाचं चीज झालेलं असतं. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. घामाच्या थेंबातून त्याच्या हृदयातील आनंद त्या ठिकाणी ओसंडून वाहत असतो. तर पुढे बघूया, पुढच्या 2 ओळीचा पुन्हा अर्थ या ठिकाणी लक्षात घेऊ. जे हरित क्रांतीच्या देशा. बघा, आपला देश, आपल्या देशामध्ये हरित क्रांती झालेली आहे. आता हरित क्रांती ही बघा टीप आहे. हरित क्रांती ही जी हरित क्रांती आहे ही केव्हा झाली, कोणत्या वर्षी झाली, कोणाला माहिती असेल विचार करा. जर माहिती नसेल तर मी सांगतो, त्याचा अर्थ फळ्यावर लिहितो, त्याचं स्पष्टीकरण करतो. नंतर तुम्हाला मागच्या तासिकेप्रमाणे ह्या टीपा आणि शब्दार्थ तुम्हाला लिहून द्यायची आहेत. हरित क्रांती 1960च्या दशकामध्ये, मी फळ्यावर लिहितोय, लक्ष द्यायचं. 1960च्या दशकात आपला देश भीषण अन्न टंचाईला सामोरे जात होता. आपला देश भीषण अन्न टंचाईला सामोरा जात होता. त्यावेळी अन्नधान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी विविध प्रकारची बी बियाणे आधुनिक तंत्रज्ञान यांच्या आधारे, इत्यादीच्या आधारे म्हणूया आपण, इत्यादीच्या आधारे
इत्यादीच्या आधारे अन्नधान्य उत्पादनाबाबत अन्नधान्य उत्पादनाबाबत आपला भारत देश स्वयंपूर्ण बनला. भारत देश स्वयंपूर्ण बनला. कोणत्या वर्षी म्हटलं विद्यार्थी मित्रमैत्रिणींना मी फळ्यावरती लिहिलेलं आहे. 1960च्या दशकामध्ये. या 1960 मध्ये आपला जो देश आहे या देशामध्ये अन्नधान्याच्या बाबतीमध्ये टंचाई निर्माण झाली आणि याच काळामध्ये आपल्या देशाचा जो शेती व्यवसाय आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपला प्रमुख शेती व्यवसाय आहे. या शेतीमध्ये आपण विविध प्रकारचं तंत्रज्ञान वापरलं, विविध प्रकारची बियाणे वापरले आणि ही जी टंचाई आहे, अन्नाची टंचाई, ही टंचाई आपण त्या ठिकाणी संपवली आणि आपला देश हा अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण बनला. हे लक्षात घ्या. एक जनरल नॉलेजसाठी आपल्याला प्रश्न माहिती असेल की हरित क्रांतीचे जे जनक आहेत ते कोणाला म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ही जी हरित क्रांती आहे ही हरित क्रांती आपल्या भारताचे कृषी मंत्रालयाचे जे तत्कालीन सल्लागार होते, आपण व्हिडिओमध्ये ते चित्र बघितलं असेल, फोटो बघितला असेल, त्याच्यामध्ये आहे. तरी सुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं नाव सांगतो आणि ते नाव त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच त्या संगीतामध्ये जे म्युझिक ट्रॅकमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. कृषी मंत्रालयाचे जे तत्कालीन सल्लागार होते MS स्वामीनाथन यांच्या प्रयत्नाने आपल्या भारत देशामध्ये ही हरित क्रांती घडून आली. म्हणून त्यांना हरित क्रांतीचे जनक असं म्हटलं जातं. आपल्या भारतामध्ये ती घडून आणल्यामुळे त्यांना हरित क्रांतीचे जनक असं म्हटलं जातं. आणि विद्यार्थी मित्रांनो, या हरित क्रांतीसाठी पंजाब राज्य निवडलं गेलं, कारण तिथे विपुल अशा प्रकारचं पाण्याची उपलब्धता होती, क्षेत्र होतं आणि म्हणून मग पंजाबमध्ये ही हरित क्रांतीला सुरुवात झाली आणि आपला देश स्वयंपूर्ण बनला. त्या आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या हरित क्रांतीला सुरुवात झालेली आहे. त्यावेळेचे आपले जे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये हरित क्रांतीला सुरुवात केलेली आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या ठिकाणी हरित क्रांतीचा देश म्हणून आपला आणि आपलं राज्य या ठिकाणी म्हणून आहे. आणि म्हणून कवी या ठिकाणी म्हणतायत, जय हरित क्रांतीच्या देशा. आपला देश असा हा हरित क्रांतीचा देश आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जे तुम्हाला मी आता सांगितलं हे लक्षात ठेवा की आपल्या देशाला हरित क्रांतीचा देश का म्हणतात, त्याचे जनक कोण, महाराष्ट्रामध्ये या हरित क्रांतीची सुरुवात कोणाच्या प्रयत्नाने झाली तर तत्कालीन जे मुख्यमंत्री होते आपले वसंतराव नाईक यांच्या प्रयत्नांनी आपल्या राज्यामध्ये ही हरित क्रांती आपल्या झालेली आपण बघतोय. जय हरित क्रांतीच्या देशा, जय विश्व शांतीच्या देशा. किती छान वर्णन बघा. या विश्वामध्ये आपल्या देशाने शांतीचा संदेश पसरवलेला आहे. आपला देश म्हणजे शांततामय मार्गाने काम करणारा देश आहे. म्हणून विश्व शांतीचा देश म्हणून आपला संपूर्ण जगामध्ये आपल्या देशाकडे पाहिलं जातं. म्हणून कवी म्हणतायत, जय विश्व शांतीच्या देशा, तू नव्या जगाची आशा. हे देशा, तू या विश्वामध्ये शांती प्रस्थापित करतोस आणि म्हणून ह्या देशाची, या भारत देशाची संपूर्ण विश्व आशेने बघतोयस. म्हणून कवी म्हणतोय, तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा.
नवीन जगाची तू आशा आहेस आणि जय जयकार तुझा हा संपूर्ण विश्व करताय आणि म्हणून मग हे भारत देशा तुझा जय जयकार असो, जय जयकार असो. या विश्वामध्ये तू सर्वांची आशा बनत आहेस, तू नव्या जगाची आशा आहेस. जय जय भारत देशा. अतिशय सुंदर वर्णन या ठिकाणी कवी मंगेश पळगावकर करतायत. पुढच्या ओळीचा भावार्थ बघूया. आणखी काय बघा इथे. पहा झोपड्या कंगालांच्या थरारल्या भवताली. पहा झोपड्या कंगालांच्या थरारल्या भवताली. अंधाराला जाळीत उठल्या झळकत लाख मशाली. सुंदर बघा काय आपला देश किती पवित्र आहे. कशा प्रकारे या देशामध्ये अनेकांनी कार्य केलं आहे. या ठिकाणी अंधाराला जाळीत उठल्या झळकत लाख मशाली. या ठिकाणी बघतोय आपण की अज्ञानरूपी अंधार आहे आपल्या देशामध्ये. अज्ञानरूपी अशा प्रकारचा अंधकार होता आणि या अज्ञानरूपी अंधकारामध्ये जी गोर गरीब लोक आहेत, कंगाल लोक आहेत, हे कंगाल लोक ज्या अज्ञानरूपी अंधकारामध्ये कितपत पडलेले होते, ताच पडत होते की कुठे आपल्याला शिक्षणाचा दिवा मिळेल का आणि कुठे आपण आपली प्रगती करणार का आणि त्या प्रगतीतून आपण आपला विकास आपल्या देशाचा करणार आहोत का. आणि म्हणून अंधाराला जाळीत उठल्या झळकत लाख मशाली. इथल्या अज्ञानरूपी अंधकाराला घालवण्यासाठी अनेक त्या ठिकाणी ज्ञानप्रकाशाच्या ज्या ज्योती आहेत, ज्ञानप्रकाशाच्या ज्या मशाली आहेत त्या झळकत राहिल्या. बघा शब्दार्थ झळकत म्हणजे प्रकाश, प्रकाशात. शब्दार्थ आहे झळकत म्हणजे प्रकाशात. झळकत प्रकाशक. अज्ञानरूपी अंधकार नाहीसा झाला. या लाख मशाली पेटल्याबरोबर सर्वांनी शिक्षणाकडे वाट धरली आणि आपल्या मशाली पेटवल्या. शिक्षणाची द्वार खुली झाली आणि सगळीकडे शिक्षण घ्यायला लागली विद्यार्थी मित्र. आणि अशा प्रकारे ह्या ज्या झोपड्या होत्या कंगालांच्या. कंगाल म्हणजे कोण? कंगाल म्हणजे गरीब. शब्दार्थ आहे कंगाल. गरीब, दरिद्री, गरीब किंवा दरिद्री. थरारल्या म्हणजे शहारल्या. थरारल्या. शहारल्या. ह्या ज्या गरीब लोकांच्या झोपड्या आहेत, ह्या झोपड्यामध्ये हा जो ज्ञानप्रकाश आहे, ज्ञानप्रकाशाच्या ज्या ज्योती आहेत, ह्या ज्योतीच्या प्रकाशामुळे ह्या ज्या झोपड्या आहेत, गरीब लोकांच्या झोपड्या ह्या त्या ठिकाणी थरारल्या म्हणजेच काय शहारल्या आणि त्या ठिकाणी एक ज्ञानप्रकाश त्यांना मिळाला या भारत देशामध्ये. हे लक्षात घ्या. आणि म्हणून कवी म्हणतायत पुढे जय लोकशक्तीच्या देशा. बघा कवी म्हणतायत की हे देशा तू कसा आहेस तर लोकशक्तीचा देश आहे. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की जेव्हा जेव्हा संकट येतं, जेव्हा जेव्हा आपल्या देशावरती अशी आक्रमण झालेली आहे तर ह्या सगळ्यांना आपली एकात्मता ही बांधून ठेवते. लक्षात घ्या. आणि म्हणून कवी म्हणताय की लोकशक्तीच्या देशा. लोकशक्ती म्हणजे लोकांची एकजूट. लोकशक्ती, लोकशक्ती, लोकांची एकजूट, लोकांची एकजूट म्हणजे एकात्मता.
एकजूट म्हणजे आपली एकात्मता म्हणतो त्याला आपण. ही एकजूट जी आहे, ही एकजूट आपल्या भारतामध्ये अजूनही आपण बघतो. विद्यार्थी मित्र मैत्रिणी, अशी एकात्मता अजूनही आपल्या भारतामध्ये आहे. जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा तेव्हा आपण एकात्मता दाखवतो. आजच्याही परिस्थितीमध्ये आपण अशा प्रकारची एकात्मता आपण दाखवतोय. जय लोकशक्तीच्या देशा, जय दलित मुक्तीच्या देशा. बघा पुन्हा इथे टीप आली आहे, दलित मुक्तीच्या देशा. दलित मुक्तीचा देश आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल, हा शब्द तुम्ही ऐकला असेल, दलित मुक्ती. त्याचा अर्थ मी लिहितोय, अर्थ लिहून झाल्यावरती तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण करतो. दलित मुक्ती, दलित मुक्तीच्या देशा यावरती लिहितो दलित मुक्ती, त्याचा अर्थ, आणि मग नंतर तुम्हाला ते उतरून घ्यायचा. त्याचा अर्थ तोंडी सांगतो. बघा, जाती व्यवस्थेच्या जोखडाखाली दबलेल्या, पिचलेल्या, पीडित, शोषित, सतत अन्यायाचा सामना करणाऱ्या जो वर्ग होता, त्या वर्गासाठी दलित ही संकल्पना वापरली जात होती. आणि ह्या दलित समाजाला अशा या चिखलातून बाहेर काढण्यासाठी अनेक महान व्यक्तींनी विविध चळवळीद्वारे प्रयत्न केलेले आहेत. आणि दलित मुक्ती त्या ठिकाणी हे जे आहे ते दलित मुक्तीचं महत्त्व त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं कार्य केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या प्रमुख जे आपले या दलित नेत्यांना न्याय मिळवून देणारे आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खास प्रयत्न केले. आणि या दलित मुक्तीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न त्यांनी मार्गी लावला. आणि अशा प्रकारे त्यांना या चिखलातून बाहेर काढण्याचं काम या डॉक्टर आंबेडकरांनी केलेलं आपण बघतोय. अशा महान विभूतीस आपण या ठिकाणी विनम्र अभिवादन करूया. त्यामुळेच या ठिकाणी आपण आज हे जी दलित मुक्ती, दलित लोक जे आहेत, त्या दलित लोकांना शिक्षणाच्या वाटा या ठिकाणी निर्माण झालेल्या आपण बघतोय. या ठिकाणी मुद्दाम मी उल्लेख केलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, की त्यांनी खरोखर ह्या ज्या चिखलात अडकलेले लोक आहेत त्यांचा विकास साधण्यासाठी, त्यांना शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आणि म्हणून आपण त्यांना विनम्र अभिवादन या ठिकाणी या निमित्ताने आपण करत आहोत. दलित मुक्तीचा अर्थ मी फळ्यावर लिहितोय, तुम्हाला नंतर तो त्या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. जाती व्यवस्थेच्या जोखडाखाली जाती व्यवस्थेच्या जोखडाखाली दबलेल्या, पिचलेल्या, पीडित, शोषित, सतत अन्यायाचा सामना करणारा, वर्ग म्हणजे दलित. वर्ग म्हणजे दलित असं म्हटलं जात होतं. मग त्यांना या गर्तेतून काढण्यासाठी
अनेक व्यक्तींनी अनेक महान व्यक्तींनी चळवळीद्वारे प्रयत्न केले. आणि दलित मुक्तीचे महत्वपूर्ण कार्य केले. आणि दलित मुक्तीचे कार्य केले. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशा प्रकारचे जे प्रयत्न आहेत ते तुम्हाला मी सांगितलेत. अनेक अशा प्रकारच्या महान नेत्यांनी या दलितांना शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. म्हणून कवी म्हणतात की जय दलित मुक्तीच्या देशा. या ठिकाणी दलितांना मुक्ती मिळाली आहे, त्यांना शिक्षण त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्यांच्यावरती अन्याय जो व्हायचा, अज्ञानाच्या अंधकारात किचपट पडले होते, त्यांना शिक्षण मिळालेलं आहे. आणि म्हणून हे जय दलित मुक्तीच्या देशा, तू नव्या जगाची आशा. जय जय हे भारत देशा. असा हा देश विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा हा देश आपला आहे. ह्या देशासाठी जे उपमा वापरलेत कवीने, हा देश युगधर्याचा देश आहे, उपमा वापरली आहे. नवसूर्याचा देश आहे, आत्मशक्तीचा देश आहे, त्यागभक्तीचा देश आहे. किती उपमा वापरले बघा, शोधा. हा देश पुढे आणखी बघा, हरित क्रांतीचा देश आहे, विश्व शांतीचा देश आहे, लोकशक्तीचा देश आहे आणि दलित मुक्तीचा देश आहे. अशा उपमा या ठिकाणी कवी मंगेश पाडगावकरांनी आपल्या या देशाला उद्देशून वापरलेल्या आहेत. आणि म्हणून असा या पवित्र देशाचा नेहमी जय जयकार असो. जय जय हे भारत देशा. तुझ्या या देशा तुझा जो विजय आहे, हा विजय नेहमीच हो. आणि या विश्वामध्ये तू एक नवीन जगाची आशा बनव. या ठिकाणी जय जय हे भारत देशा या कवितेचा जो भावार्थ आहे, तो भावार्थ या ठिकाणी मी संपवतो आहे. भारत देशाविषयीचं जे गुणगान या ठिकाणी मंगेश पाडगावकरांनी केलेलं आहे, ते या ठिकाणी मी समाप्त करतोय. यानंतर आपल्याला एक 2 सेकंद मी ही स्क्रीन तुम्हाला समोर ठेवणार आहे. तुम्ही ही स्क्रीन पॉज करायची आणि नंतर हे शब्दार्थ आणि टिपा लिहून द्यायचे आहे. आणि नंतर मी हे पुसणार आहे आणि यामध्ये तुम्हाला मी स्वाध्याय देणार आहे. तो स्वाध्याय सुद्धा मी फळ्यावर लिहितोय आणि त्या स्वाध्यायाची सुद्धा आपण नंतर 2 सेकंद 2-3 मिनिट पॉज करून तो स्वाध्याय सुद्धा आपल्या वहीमध्ये उतरवून घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे लक्षात घ्या. मी समोर त्या ठिकाणी फळाची स्क्रीनला ती समोर आणतो आणि नंतर मग तुम्ही ते पॉज करून लिहून घ्यायची आहे. मी पुसणार आहे तुमचं पॉज झाल्यानंतर. झाला असेल विद्यार्थी मित्रांनो. आता मी फळा पुसतोय. त्याचा पुढील भाग तुम्हाला मी आता या ठिकाणी स्वाध्याय देतोय. स्वाध्याय आपण लिहून घ्यायचंय, नंतर पॉज करायचा आणि नंतर मग तुम्ही त्याची उत्तर सहित तुम्हाला नंतर त्या ठिकाणी लिहून घ्यायची आहेत. कवी मंगेश पाडगावकरांची कविता आपण शिकलोय. त्या मंगेश पाडगावकरांनी जे भारताचा विजय असं सांगितलेलं आहे, ते आपण पूर्णपणे या ठिकाणी त्याचा भावार्थ आपण अभ्यासलेलो आहे. आता यानंतर मी तुम्हाला स्वाध्याय देतोय. स्वाध्याय क्रमांक 2. कारण मागच्या 2
व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय एक दिलेला आहे, ते तुम्ही सोडवलेला असेलच. आता स्वाध्याय क्रमांक 2 कृती 3 या ठिकाणी वरती दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही आपली कविता शिकवून संपन्न झालेली आहे. या कवितेचा अभ्यास आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पूर्ण केलेला आहे. आपल्याला या दुसऱ्या व्हिडिओची सुद्धा या ठिकाणी सांगता करायची आहे. आपल्या सर्वांना हा दुसराही व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्की कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन घटकासह. तोपर्यंत नमस्कार.